अर्जुन कदम। पनवेल खांदा कॉलनी येथील संकल्प एकता मंच यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील कांढरोली या गावी नदी किनारी सुमारे 400 बांबू व आवळा वड झाडांची लागवड करण्यात आली। पनवेल खांदा कॉलनी येथील सेक्टर 12 मधील संकल्प एकता मंच यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील कांढरोली गावच्या हद्दीतील नदी किनारी सुमारे 400 बांबू व आवळा झाडांची लागवड करण्यात आली आहे। सध्या नदी किनारी बांधकाम केले जाते। मोठ्या पावसात नदी नाले भरून वाहून जातात, त्यातच माती चोरीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे नदी नाले यांच्या काठाची धूप होते, त्यामुळे नदी काठच्या शेतात पुराचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। सध्या या परिसरात बांधकाम जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे, मात्र येथे विकसित करणारे झाडे लावणे अगर त्यांचे संगोपन करताना दिसत नाही, असे चित्र दिसून येते। जमिनीची धूप आणि नदीकाठच्या मातीची धूप होऊ नये यासाठी बांबूची लागवड करण्यात येत असून शहरात राहताना आणि कोरोना काळात ऑक्सिजनची गरज आम्हाला आजही आठवते, यासाठी आम्ही आवळा या औषधी झाडांची, वड पिंपळ यांच्यासारख्या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड कांढरोली ग्रामस्थांच्या सहकार्याने करीत असल्याचं संकल्प एकता मंचच्या पदाधिकारी यांनी सांगितले। ही झाडे जगवण्याचा देखील आम्ही संकल्प केला असून आम्ही झाडे दत्तक घेतली आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे। कांढरोली ग्रामस्थांच्या वतीने संकल्प एकता मंच यांचे आभार व्यक्त करून स्थानिक म्हणून झाडांचे संवर्धन आम्हीही करू असे आश्वासन दिले आहे। खालापूर तालुक्यातील कांढरोली या गावच्या नदी किनारी झाडे लावण्यासाठी आलेले संकल्प एकता मंचचे सदस्य छाया अर्जुन कदम। आपण येथे आलात वृक्षारोपणासाठी, त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार। खरे तर हा उपक्रम श्री तांडेल यांनी राबवला आहे आणि त्यांनी ह्या सर्वांना एकत्र जमवलं आहे। हे कितीतरी मोठं कार्य ते आता आपल्यासमोर पार पाडत आहेत। निसर्ग सध्या कोपलेला आहे आणि त्याला पर्याय एकच आहे, सगळीकडे झाडे लावणे, वृक्षारोपण करणे। आणि वृक्षारोपणाचे फायदे तुम्हाला आज दिसणार नाहीत, पण उद्या नक्की याचा तुम्हाला फायदा होईल। ज्यावेळेस तुम्ही येथून जाल त्यावेळेस हिरवे सगळे दिसेल आणि तुमचे जे मन आहे ते पूर्ण इथे रमल्यासारखे वाटेल। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.